मी आनंदराव अडसूळ, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि विद्यमान SC/ST आयोगाचा अध्यक्ष. माझे आणि सन्माननीय पवारसाहेबांचे गेले अनेक वर्षांचे संबंध आहेत. जरी मी शिवसेनेचा असलो तरी त्यांनी कधी आमच्याशी फरक केलेला नाही. जर कुठलंही काम घेऊन गेलं तर ते तात्काळ त्याला होकार द्यायचे आणि काम करायचे. आणि सहकार चळवळीमध्ये पण मी काम करतो आहे. त्यामुळे त्यांच्या कृपेने बऱ्याचशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. राज्य सहकारी बँकेवर मी कर्मचारी प्रतिनिधी असताना आणि खासदार झाल्यानंतर मी राजीनामा द्यायलाच पण त्यांनी दिला नाही. तुम्ही तिथे बोर्डावर हवे आहात असे काय अनेक किस्से आहेत. किंवा माझा मुलगा पायलट कोर्स आल्यानंतर त्याला जेटमध्ये नोकरी लावण्याचा तात्काळ प्रश्न त्यांनी मार्गी लावला. असे अनेक किस्से आहेत. चांगले संबंध आहेत आणि मनामध्ये एक तळमळ आहे की अशा व्यक्तीला आपण भेटलं पाहिजे. अशा परिस्थिती बाकीच्या नाही, पण ज्यावेळी आजारपण असतं. आता वर गेल्यानंतर आता माझे तिथले जुने सहकारी सगळे ओळखीची मंडळी आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाच, कारण डॉक्टरांच्या इन्स्ट्रक्शन आहेत, इन्फेक्शन व्हायला नको. आता सगळं बरं झालेलं स्थिर स्थावर आहे, तर इन्फेक्शन व्हायला नको म्हणून आपण प्रत्यक्ष भेट टाळूया. पण आम्ही त्यांना त्यांच्या कानावर लगेच घालत असतो आणि घालूया. ही आजची मुलाखत आहे. बोलणं झालं, काय बोलले साहेब, कधी डिस्चार्ज देणार आहेत, काय डॉक्टर? खरं आज किंवा उद्या देतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण आज शक्यतो कमी आहे, कारण सगळं काही व्यवस्थित आहे. पण घरी जाण्यापेक्षा इथं राहिलेलं इन्फेक्शन होणार नाही आणि आणखी काही अँटीबायोटिक्सचे डोस देणं गरजेचं असेल तर देऊन टाकू. पण साहेब अधिवेशनासंदर्भात काय बोलले का, काय बोलणं झालं? नाही, आता हे तर अधिवेशनाचा काही संबंध देत नाही, पण ते 2-3 जणांना म्हटले की जायचं अधिवेशनात जाण्याची इच्छा त्यांची. ते काय आता त्यांची जी जवळची मंडळी आहेत म्हणजे PA वगैरे माझे जुने संबंध आहेत, चांगली मंडळी आहेत. पण या विषयावर काय बोलणं नाही झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.